तर तुम्ही आता बघू शकता आपण डायरेक्ट आता रेल्वे स्टेशन वरून डायरेक्ट विजयानंद ट्रॅव्हल्सला आलेलो आहे. विजयानंद ट्रॅव्हल्सला आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला जरा ट्रेनचं तिकीट नाही भेटलं आणि जागा पण बिलकुल पण नव्हती, तर मग आता आम्ही बसचं तिकीट केलेलं आहे. तर मग चला मग आपण आता पुढची जर्नी चालू करू. आता आपल्याला बस शिर्डी ट्रेनने आपल्याला डायरेक्ट कोपरगाव जायचं होतं, पण मग काय भेटली नाही आपल्याला बस, सॉरी ट्रेन नाही भेटली. तर आता बसने जाणार आहे, पण बस पण आपल्याला पुन्हा सोडणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. SVR ट्रॅव्हल्स आहे स्लीपर. तर बघू आपण कसं काय होतं, आणि तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा. तर करूया आपण जर्नी चालू SVR ट्रॅव्हलची. तर आमच्या बसला यायला थोडासा वेळ होता. आता वाजलेले 11. आपली बस 11:30ला आहे, तर कमीत कमी 15 मिनिटात बस येईल. तर काय टाइमपास करायचा म्हणून मस्तपैकी चहा घेतला होता बा. तर आमचे भाऊ बारका शायरी तुला चहावर काय शायरी म्हणावं. आता भाऊ आपली एक शायरी म्हणतील, बोल रे. चहावर एक शायरी आठवा लागला का. चहावर चांगले माणसं आणि चांगला चहा सहसा कोणालाच मिळत नसतो, आणि मिळाला तर त्याचा आनंद प्रत्येकाला होतो. कशी वाटली शायरी लवकर कमेंट करा. तर बसला यायला अजून अर्धा तास, म्हणजे बसचा टायमिंग 11:30 आहे. आता 11 वाजले, तर 10-15 मिनिटामध्ये आपली बस येईल. तर चला मग बघूया बस आल्यावर. तर आता आम्ही जस्ट बॅगा ठेवलेल्या आहे, बघू शकता. तर बॅगा ठेवलेल्या आहे, बसच्या एकदम डोअर मध्येच उभा आहे. तर तिकीट भेटले आम्हाला बॅगा ठेवल्यानंतर. तिकीट. तर चला मग आता बघूया बस कशी आहे एकदा. तुम्हाला पण दाखवूया बस कशी. तुम्हाला पण दाखवतो. चला तर मग. फायनली मित्रांनो आम्ही बसमध्ये बसलो आहे. ही खूप मस्त अशी बस आहे, पण मग एक जरा प्रॉब्लेम परत क्रिएट झालाय आपल्यासोबत आपला मित्र नाहीये. बघायचं मित्र कुठे आहे. बारक्या आम्हाला दोघांना सोबत सीट नाही भेटले यार. आम्हाला वाटलं होतं की ऍडजस्ट करेल कोणी, पण कोणी ऍडजस्ट नाही केलंय. तर काही नाही, आपण करू, तरी पण एन्जॉय करू, काही प्रॉब्लेम नाही. थोड्या वेळात आपण कॅबिन मध्ये जाऊन बसणार. बाय बाय. तर मित्रांनो आजचा सफर आपला खूप मस्त होता, आणि आपण आता कॅबिन मध्ये बसलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही, हे पूर्ण कॅबिन आहे, आणि इथं ड्रायव्हर, आमच्यासोबत ड्रायव्हर पण आहे. तर त्यांना विचारू आपण त्यांचं रुटीन कसं असतं, काय असतं. आणि खूप मस्त त्यांनी ड्राईव्ह केलेलं आहे, आणि एकदम बस पण खूप छान होती, मजा आली. तर चला आपण विचारू त्यांना, त्यांच्याकडून विचारू घेऊ, आपल्याला पण माहिती भेटेल की काय असतं आणि काय चालतं नेमकं ट्रॅव्हलिंगमध्ये. तो ये देखिए हमारे बस के कैप्टन है सर. सर आपका नाम बताइए. मंजुनाथ सिंह है. सर का नाम मंजुनाथ सिंह है. तो सर मतलब बहुत मस्त ड्राइव करते हैं उन्होंने, बहुत हमें सेफली और एकदम मजे में उन्होंने गाड़ी चला के लाई है. हमें बहुत मजा आया देख के, ऐसे लग रहा था कि हम वीडियो गेम ही खेल रहे. सर इतना मस्त गाड़ी चलाते हैं. तो अब अभी चलिए हम सर से बात करते हैं. सर आपको कितने साल हो गए आप ड्राइव कर रहे हैं? इधर तो 9 साल हो गए. 9 और- साल से हम इधर ड्राइविंग कर रहे हैं. चैनल टॉर्स पे.
आप कौन सी बसेस चलाते हैं? ये 9600 चलाते हैं। पहला INR 11R चलाया, अभी 9600 आया। सब बस वो की सब गाड़ी वो ही चलाते हैं। तो आपका डेली का रूटीन कैसे रहता है? डेली का रोटेशन चलता है। डेली रोटेशन हम हैदराबाद, नासिक, शिरडी, मुंबई, पुणे, आपको ये सब हर जगह में रोटेशन चलता है। थैंक यू सर। तो अभी हम भी शिरडी से ही है, और जो हमारे कैप्टन सर है वो भी बाबा को बहुत मानते हैं। देखिए उन्होंने कैबिन में बाबा का फोटो लगा के रखा है, इसलिए हमें देख के बहुत खुशी हुई है। इसलिए और हमें बस में और ज्यादा मजा आया कि हमारे साथ बाबा भी ट्रॅव्हल कर रहे हैं। तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल हे सर आहेत आपल्या समोर आणि सरांसंग बोलणं झालेलं आहे. सरांनी खूप चांगली आणि व्यवस्थित माहिती पण सांगितली आहे. सरांना 9 वर्ष झालेत की ते बस ड्राईव्ह करतात आणि मजेची गोष्ट ही आहे की ते सगळ्या बस वॉल्वोच्या चालवतात. एवढा कम्फर्ट फील मी कधीच कोणत्या बसमध्ये बघितला नाही, तेवढा कम्फर्ट फील हा वॉल्वोमध्ये. तर तुम्ही पण नक्कीच वॉल्वो बस ट्राय करा आणि तुमचा पण ट्रॅव्हलचा आनंद घ्या. तर चला मग भेटू आपण पुढं. तर फायनली मित्रांनो आपण पुण्यात पोचलो, तुम्ही बघू शकता. आणि पुण्यात पोचल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक तर लागणारच. तर आमचे भाऊ अजून झोपलेले ते बघू शकता तुम्ही. आपल्याला सीट नव्हतं भेटलं, तर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला सीट पण भेटलं आणि भाऊ पण सोबतच आहे आता. तर एन्जॉय केला आहे आम्ही, पण मग काय जास्त क्लिपा नाही काढायला भेटले कारण की थकलेलो होतो, त्यामुळं काय झोपलेलो होतो. तर तरी पण आपण केला एन्जॉय. तर तुम्ही बघितलाच असेल सगळा ब्लॉग. तर फायनली आता पुण्यात पोचलो आहे, म्हणजे पुण्यात एंट्री केली आहे. तर अजून अर्धा तास लागत. तर चला